नमस्कार, मी गिरीश निकम. हितगुज या खास कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत संमोहन शास्त्राद्वारे मानसिक आजारांवरील उपचार या विषयावर. महत्त्वाचा विषय आहे आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओत आले जगविख्यात संमोहन तज्ज्ञ सचिन राणे आणि क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉक्टर संजय शेट्टे. संमोहन शास्त्राबद्दल अनेकांच्या मनात असलेले गैरसमज आम्ही आमच्या या हितगुजच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मी सचिन राणेंची थोडक्यात ओळख करून देतो. त्यांनी MBA आणि DMS केलंय. गेल्या 12 वर्षांहून अधिक काळ ते दादर आणि ठाणे इथे नियमित संमोहन प्रशिक्षण कार्यशाळा घेत आहेत. तर ठाणे इथे त्यांचं संमोहन उपचार केंद्र आहे. अनेक मानसिक आजारांवर ते यशस्वी उपचार करतायत. इतकंच नाही तर सचिन सरांनी तब्बल 1200 पेक्षा अधिक स्टेज शो केले आहेत. त्यांना कोकण रत्न भूषण पुरस्कारानं सुद्धा सन्मानित करण्यात आलंय. त्यांना संमोहन शास्त्रातील अनमोल रत्न पुरस्कार देऊन सुद्धा गौरवण्यात आलंय. ते डॉक्टर संजय शेट्टे हे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत. त्या क्षेत्रात त्यांनी PhD केले. तसंच ते स्वतः नॅचरोपॅथीचे डॉक्टर आहेत. त्यामुळे विना औषधी नैसर्गिक पद्धतीने उपचार करण्याकडे त्यांचा कल असतो. 20 वर्षांचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी. विशेष म्हणजे खास मराठी माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी संभाषण कला वर्ग ते घेत आहेत. तसंच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत. तर अचानकपणे येणारं नैराश्य, मनात सतत येणारे नकारात्मक विचार, एकाग्रता नसणे, वाईट व्यसनं, त्याचबरोबर विविध मानसिक आजारांवर आज आपण चर्चा करणार आहोत. तर तुम्हालाही सचिन राणे आणि डॉक्टर संजय शेट्टे यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800221010 वर थेट संपर्क साधून त्यांना प्रश्न विचारू शकता. तेव्हा लगेच चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर संजय, स्टुडिओत तुमचं स्वागत आहे. नमस्कार. सचिन राणे, तुमचंही स्वागत आहे. डॉक्टर संजय, मला एक सांगा की जगभरातला जर आपण संख्येचा विचार केला तर मानसिक आजारांच्या रुग्णांची भारतामध्ये संख्या वाढते. तर या मानसिक आजारांची कारणं आणि लक्षणं काय आहेत? खूप छान. तुम्ही आता जो सांगितल्याप्रमाणे की मनात खूप काही असे विचार येतात, वाईट विचार चालू असतात किंवा सतत त्यांना नैराश्य येत असतं किंवा भीती वाटत असते. कोणाकडे तरी बोलायचं म्हटलं की पब्लिकमध्ये जाऊन बोलायचं म्हटलं की भीती वाटणं, नको त्या गोष्टीवर विचार करत बसणं, सातत्याने राग येणं, चिडचिडपणा करणं, हे असे कितीतरी कारणं आहेत की ज्याच्यामुळे त्यांना मानसिक आजार जडू शकतो. त्याच्यातलं सर्वात महत्त्वाचं मुख्य भाग म्हणून सांगायचं म्हटलं तर त्यांना झोप येत नाही. म्हणजे झोप न येणं हा सर्वात मोठा एक बेसिक समस्या म्हणू शकतो, मानसिक आजार म्हणायला हरकत नाही. आणि त्याची सुरुवात तिथून होते. एकदा सुरुवातीला त्याला एक 8-10 दिवस झोप येत नाही आणि मग काहीतरी गोळ्या औषधं घेतो, थोडंफार त्याला बरं वाटतं आणि मग काही दिवसानंतर तो अंगावर काढतो आणि खूप काहीतरी प्रकार झाल्यानंतर इतका डीपमध्ये तो आजार जातो आणि मग त्याला प्रत्येक ठिकाणी नैराश्य येतं, त्याला भीती वाटणं किंवा त्याला कशाचे लक्ष न लागणं, चिडचिडपणा राहणं, साधं कोणतरी काही बोललं तरी त्याच्यावरती तो चिड घेणं किंवा रागवणं किंवा विनाकारण घरातल्या लोकांवरती राग काढणं, हा एक जर बघायला गेलं तर मानसिक आजाराचं एक मूळ कारण म्हणायला हरकत नाही. आणि जर सुरुवातीला जर त्याला येत असेल, थोड्या दिवसांनी त्याला जर राग येत असेल किंवा थोड्या शुल्लक कारणावर जर त्याला राग येत असेल तर त्यांनी बघायला पाहिजे की कुठेतरी त्याची मानसिकता काय ढासळली आहे का किंवा कुठेतरी काही सायकोलॉजिकल डिसऑर्डर झाले आहे का. कारण हा महत्त्वाचा मुद्दा आहे की थोडा राग आपण काढतो सुरुवातीला, असं वाटतं की नंतर काही लोकांना त्याच्याशी तशा पद्धतीने बोलायची सवय लागून जाते आणि एकदा का ती सवय लागली की त्या माणसाकडे त्याचं बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो आणि मग तुम्ही त्यांना काही बोललं तरी तो त्याच टोनमध्ये बोलणार आणि तो टोन त्याचा बदलतोय हे समोरच्याला कळत नसतं. अनोळखी माणसाला भेटल्यानंतर जेव्हा तो बोलतो त्याला असं वाटतं की त्याचा स्वभावच तसा आहे आणि मग तो हेकेखोर आहे का, इगोस्टिक आहे का असं म्हणतो. बरोबर. म्हणजे निद्रानाश, चिडचिडेपणा, राग येणं ही लक्षणं तर आपल्याला दिसतात की याला काहीतरी समथिंग प्रॉब्लेम आहे, मानसिक आजाराने तो त्रस्त आहे. पण ह्याची नक्की अशी कारणं काय असू शकतात, असा आजार उद्भवण्याची? कारण त्याला असं बरंच काही सांगता येईल की जसं की त्यांना त्यांच्या ह्याच्यामध्ये यश मिळत नाहीये. म्हणजे कुठेतरी त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि कुठेतरी समजा त्याचं अपयश आलेलं आहे त्याला आणि कुठेतरी तो प्रयत्न करतोय पण त्याला ते यश मिळत नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे कुठेतरी काही कारण असतं त्याला शिक्षण सोडावं लागलं आहे, काही कारण असतं त्याला नोकरी सोडायला लागलेली आहे किंवा घरामध्ये त्याला जितकं इन्कम हवं आहे ते अपेक्षा करतोय तेवढं त्याला मिळत नाहीये आणि कुठेतरी त्याच्या मनाप्रमाणे घडत नाहीये. मग तो चिडचिड होतो, स्वतः फ्रस्ट्रेट होतो आणि मग तो दुसऱ्यांवर राग काढायला सुरुवात करतो आणि दुसऱ्यांवर राग काढल्यामुळे बाकी सगळ्या गोष्टी डिस्टर्ब होऊन जातात आणि प्रत्येक माणसं त्याच्याकडून तुटत जातात आणि माणसं तुटणं सुद्धा हे त्यातला एक मेजर कारण जेणेकरून त्याला ती फ्रस्ट्रेशन येतं. आणि आपल्या चर्चेत प्रेक्षक सुद्धा डॉक्टर सहभागी होत आहेत आणि बीडवरून रमेश पवार यांचा फोन आहे. विचारा रमेश, काय प्रश्न आहे तुमचा? हो, नमस्कार सर. नमस्कार सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे. हॅलो, विचारा. सर, माझं वय आता 18 आहे. हॅलो, हां, विचारा प्रश्न. हा सर, माझं वय आता 18 आहे आणि सर मला एक वाईट सवय लागलेली आहे. सर, मी मास्टरबेशन करतो आणि सर मला म्हणजे अजून एक सवय आहे की मी लेडीज वेअर्स घालतो सर. तर मग याच्याने मला पूर्णपणे असं अशक्तपणा आलाय सर, त्याच्यावर काही इलाज सर? नक्की सर. सचिन सर, युवा वर्गाची समस्या आहे. युवा वर्गाची म्हणजे असंख्य म्हणजे बऱ्याच तरुणांची समस्या आहे.
आणि एक चांगलं वाटतं की आज चॅनलच्या माध्यम पहिल्यांदा ह्या गोष्टी लोक सांगायला बोलण्यासाठी कचरत असत सांगण्यास. आणि कालच मला जज डायलकडून आलेले माझ्याकडे की एक लेडी होत्या, त्याने अशा प्रकारचेच काही प्रश्न होता त्यांचाही सुद्धा. म्हणजे आता लोक कळतं की ह्या गोष्टी जर दाबून ठेवल्या तर त्याचे दुष्परिणाम होणार आहेत, म्हणजे ते मोठी समस्या वाढणार आहेत वेळीच. आणि त्यांना असं वाटतं की आता उपचार आहेत, कुठेतरी आपली समस्या दूर होऊ शकते. अगदी अगदी बरोबर. तेव्हा पहिली गोष्ट मला सांगावीशी वाटते की आता हे बघा 18 वय त्याने सांगितलंय. या वयात कसं असतं की बऱ्याच वाचलेल्या ऐकलेल्या गोष्टींचा पगडा असतो आणि मग काल्पनिक सूत्र डोक्यामध्ये त्यांच्या चालू होतात आणि अशा गोष्टीमुळे काय होतात की हे बघा परमेश्वराने प्रत्येकाला काही गोष्टी दिलेल्या आहेत कल्पना, आणि हे काय त्याचं दुष्परिणाम म्हणजे नुकसान कसं असतं बघा की एखादी मेडिसिन आपण जेव्हा घेतो तेव्हा ती आजार म्हणजे एखादं हात दुखत असेल काहीतरी दुखणं असेल तर आपण घेतो, त्यानंतर ते दुखणं बंद होतं, पण त्याची सवय लावून घेणं हे चुकीचं आहे ना. बरोबर. पण संमोहन शास्त्रामध्ये अशी थेरपी आहे की ही समस्या दूर होऊ शकते? हो तेच सांगतो. जसं चहा बघा आपण 1 ते 2 कप घेतो दिवसभरात, तर काही लोक 20 पण घेतात, मग शेवटी त्याचे दुष्परिणाम कुठे ना कुठे जाणवणार. तसंच आहे गोड पदार्थ जास्त खाल्ल्यानंतर आपल्याला डायबिटीज, मराठीत म्हण आहे अति तिथे माती. अगदी तसंच आहे. तुम्ही एकदा एखादी गोष्ट केली आहे पण कुठेतरी कळलं की या गोष्टीमुळे तुमच्यामध्ये अशक्तपणा येत चाललाय, तेव्हा तुम्हाला कुठेतरी बाहेर पडायचं आहे पण कळते पण वळत नाहीये. पण मी नक्की सांगतो या सगळ्या सवयीचे गुलाम झालेले असतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय सांगा की यातनं जे एक विकृती निर्माण होते, हे एक प्रकारची बघायला ते विकृती आहे बरोबर कुठली, आणि त्यामुळे काय झालं की स्वतःच्या नजरेत हा माणूस स्वतः पडल्यासारखं वाटतं, त्यांना कमीपणाची भावना उत्पन्न होते, कॉन्फिडन्स तुटतो. आणि यामध्ये संमोहन, आता पहिली गोष्ट या सगळ्यांचं मूळ आहे अंतर्मनाशी, आणि संमोहन शास्त्राचं पायाच तो आहे की अंतर्मन. जेव्हा मी नक्कीच सांगेल स्क्रीनवर नंबर दिसत आहे, त्या स्क्रीनवर एकदा नंबर येऊन जर तुम्ही माझ्या केबिनमध्ये वैयक्तिक काउन्सिलिंग जेव्हा असतं त्या दरम्यान आणखीन काही कारणं करतील की कशामुळे या सगळ्या गोष्टी समस्या दूर, पण नक्की ज्या संबोधनाने अगदी त्यातनं पूर्णपणे बाहेर पडता येईल याचं मी आश्वासन देऊ शकतो. अगदी सचिन सर, आपल्या चर्चेमध्ये मुंबईचे प्रेक्षक सुद्धा सहभागी होत आहेत. मुंबईहून अमोल यांचा फोन आहे. विचारा अमोल, डॉक्टरांना काय प्रश्न आहे? सर मी आपल्या 4 तारखेला आपल्या इथं आलेलो, आपल्या डेमो मध्ये म्हणजे आपलं कार्यशाळेचा डेमो असतो ना, त्या दिवशी मी आईला घेऊन आलेलो. तर आईला एक त्रास होत होता, ती सूम व्हायची एका जागेवरती. तर ती सूम व्हायची, ती थांबले म्हणजे 1 मिनिटासाठी ती सूम व्हायची ना. मागं तुम्हाला 2 महिन्यापूर्वी पण मी फोन केलेला, तुम्ही बोलले तिचा MR काढायचा. MR काढला, सगळं नॉर्मल आले, ते सगळं टोटली सगळं नॉर्मल आहे. डॉक्टर बोलले काय नाही. मग फक्त मी 4 तारखेला तुमच्या इथं आलो डेमो मध्ये, आणि सर तुम्ही ते मार्गदर्शन दिलं, ते सांगितलं, ते आईने सगळं ऐकलं, आणि आई आता नॉर्मल आहे. कमीत कमी 20 दिवस का 22 दिवस झालं तिला काही होत नाही. 7 दिवसाने ती सूम व्हायची, पण आता तिला काही होत नाही, एकदम ठणठणीत आहे. अरे वा, क्या बात. धन्यवाद सर. अरे वा, म्हणजे बघा सचिन सर, आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांनी अभिप्राय दिलेला आहे की तुमच्या वर्कशॉपला जे येतात, आणि महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितलं की वर्कशॉप केला नाहीये, म्हणजे वर्कशॉप करण्यापूर्वी डेमोन्स्ट्रेशन असतं. बरोबर. त्याने हे सांगितलं की 4 तारीखला गेल्या 4 तारीखला जे सेमिनार होतं, म्हणजे वर्कशॉप सुरू होण्यापूर्वी आपलं विनामूल्य असतं बघा, ते त्याने ऐकलं होतं. आणि सुटल्यानंतर मला पार्किंग मध्ये ते मिळाले, आणि मी त्यांना सांगितलेलं की काही टिप्स दिलेल्या बोलता बोलता की ते म्हटलं की हे घरच्या घरी करून बघा बोललो, आणि होईल. म्हणजे 8 दिवसांची कार्यशाळा न करताही त्याने सांगितलं की 3 तास जे मी काय बोललो होतो, आणि ते मात्र त्यांच्या आईने काय केलं, फॉलोअप केलं. मी नेहमी सांगतो ह्या जगात 2 गोष्टी महत्वाच्या असतात गिरीश, की एक करणारा पाहिजे आणि करून घेणारा पाहिजे. आम्ही निमित्त असतो, त्याने केलं, आणि एखादी गोष्ट केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला लाभ हा होणारच आहे. आपण म्हणतो ना, कुछ पाने के लिए कुछ खोना नहीं, करना पडतं, काहीतरी करावं लागतं, आणि जो मनापासून करेल त्याला सगळ्या गोष्टी नक्कीच मिळतात. सचिन सर, संमोहन शास्त्र आता अनेकांना माहिती झालेलं आहे, बरोबर, जनजागृती खूप होते. संमोहन शास्त्राद्वारे थेट एखादा आजार असेल म्हणजे साधा तो बरा होऊ शकतो, तुम्ही त्याबद्दल सांगालच, पण एक मला विसरळूपणा हा एक पॉइंट आहे, कारण आजकाल अगदी तरुण सुद्धा खूप अरे विसरलो रे, आणि मग ती समस्या गंभीर रूप पण धारण करू शकते. तर सध्याच्या ताणतणावाच्या शैली फास्ट लाईफमध्ये हा जर पॉइंट घालवायचा असेल, हा जर दुर्गुण घालवायचा असेल, तर त्याच्यावर संमोहन शास्त्र हा उपाय आहे चांगला. नक्कीच. म्हणजे का किती तुम्हाला म्हणजे काही लोकांना आश्चर्य वाटेल की असे माणसं येतात की एक लेडी आत्ता होती माझ्या क्लिनिकमध्ये की तिला जेवायची वगैरे, कुठे जेवली, म्हणजे जेवली आहे, स्वतः ताटने धुतलंय, मी नाही जेवली. मग घरच्यांना आश्चर्य वाटायचं की बरं ही विसरली, ठीक आहे, मग काहीतरी आतड्यांची कॅपॅसिटी आहे ना, काहीतरी क्षमता आहे ना बाबा, हे पुन्हा जेवायचे तेही पचायचं. कधीही तिला असं काही ओव्हरडोस झाला नाहीये. म्हणजे बघा कसं असतं, मनाने एका ठरवलं की मी नाही जेवली आहे तर ते आपोआप पचतंय सुद्धा बघा.
आणि विसरळ त्याच्यासाठी कारणं काही झालेली. एखादा हे बघा, एखादा हादसा झाला. दुसरी गोष्ट हे बघा, विसराळी पणा वगैरे जो हा प्रकार आहे विसराळी, तर यामध्ये असं आढळलं, एक तर तुम्हाला या गोष्टी ओव्हरेजमध्ये होऊ शकतात, ओव्हरेज. किंवा दुसरा प्रकार असा होऊ शकतो, जर तुम्ही एखादी गोष्ट जर जास्त ताण देत आहे क्षमतेपेक्षा, तर कुठेतरी म्हणजे मेंदूवर जर मज्जातंतूवर तुमच्या ताण जास्त पडला, तर त्यामध्ये कसं असतं, साधी गोष्ट आहे, एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला वारंवार कोणतरी काय करतोय, टॉर्चर करतोय की बाबा ही कर हे कर, म्हणजे साधी गोष्ट, बँकेचे समजा 15-20 हप्ते थकले, ते रोज घरी येत आहेत आणि सांगतात आणि त्यांना प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे, तर काय होतं सांगा, एक अनामिक ताण पडतो बरोबर कुठेतरी, आणि शेवटी टांगती तलवार घेऊन तुम्हाला झोप लागू शकत नाही. आणि या गोष्टीचा मात्र तुमच्या स्मरणशक्तीवर विसरभोळेपणा परिणाम होतो, अगदी 100% परिणाम होतो. पण यामधून पहिली गोष्ट मी नेहमी सांगतो की जिथे काय ह्या लोकांचं काय असतं माहिती आहे गिरीश, की बऱ्याच लोकांचं असं असतं की प्रत्येक गोष्टीला ते प्रॉब्लेम समजतात. प्रॉब्लेम कधीच नसतो. प्रॉब्लेम कशाला समजायचं असतं, की ज्या गोष्टीचं उत्तरच नाहीये तो प्रॉब्लेम, म्हणजे ज्याच्यामधून बाहेर पडता येणारच नाहीये तो प्रॉब्लेम. पण आपल्याला लहानपणापासून सवय झाली की प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला काय समजतो, हितगुज या खास कार्यक्रमात ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे. संमोहन शास्त्राद्वारे मानसिक आजारांवर उपाय या महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करतोय आणि या क्षेत्रातले तज्ज्ञ सचिन राणे आणि डॉक्टर संजय शेट्टे आपल्याला मार्गदर्शन करतात. सचिन सर, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण विसरळपणा या विषयावर बोललो अगदी होतो आणि आपल्याला आणखी काही आजारांवर पण बोलायचं, पण प्रेक्षक सुद्धा आपल्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. सोलापूरवरून महेश पाटील आहेत. महेश पाटील, विचारा, तुम्हाला काय प्रश्न आहे? नमस्ते सर. नमस्ते. ते रागावर नियंत्रण कसं ठेवायचं याच्याविषयी सांगा ना सर. रागावर नियंत्रण ठेवायचं. अच्छा अच्छा, रागावर नियंत्रण अगदी खूप जणांचा हा प्रश्न असू शकतो, पण अनेकांच्या मनात प्रश्न असू शकतो. म्हणजे साधी गोष्ट, तुम्ही ट्रॅफिकमध्ये बघितलं असेल, साधी एखादी कुठेतरी गाड्यांना क्रॅश पडला तरी काही लोक बघितलं असेल की काही लोक बघा ठीक आहे बोलतात, काही लोक असं बोलतात की जाऊन दे, तर काही लोक छोट्या छोट्या गोष्टीवरून बघा पटकन चिडतात, वाद घालतात. इव्हन बसमध्ये बघा की सुटे पैशावरून बऱ्याच वेळा वाद होतो. हा स्वभाव असतो आणि हा एक मानसिक विकार आहे. पहिली गोष्ट, राग म्हणजे काय सांगा, तर जिथे बघा काही वेळा बघा की मेंदूपेक्षा अधिक वेगाने आपली जास्त जीभ चालते. पण काही लोकांचं असं असतं की उगाच छोट्या छोट्या गोष्टी आणि मनाविरुद्ध थोडी सुद्धा घटना घडली की लगेच ते चिडतात. आता याचं मूळ पहिले बघावं लागेल गिरीश आपल्याला, तर ह्याचं अचानक हा येत नाहीये. लहानपणापासून ज्या मुलांना हट्टीपणाची सवय असते की एखादी गोष्ट नाही मिळाली तर लगेच ती खेळण्यातली गाडी तोडणं म्हणा, टीव्हीचा रिमोट आपटणं म्हणा, ही लहानपणापासून लक्षणं दिसतात ना, तीच नंतर मोठेपणी काय होतात सांगा, कुठलाही आजार, कुठले मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. बरोबर. लहानपणापासून गिरीश ज्या मुलांमध्ये असे गुण दिसतात त्या लोकांमध्ये ही पुढे गेल्यानंतर राग, चिडचिडेपणा हा तीव्र स्वरूपात वाढला दिसतो. आणि ज्याने स्वतःहून ठरवलं, आता महेश यांचं खरोखर स्वागत करावं लागेल की महेश, तुम्ही स्वतःहून तुम्हाला कबूल करता. आता कबूल करणं म्हणजे काय, त्याचे दुष्परिणाम जाणवलेत की या स्वभावामुळे आतापर्यंत काय झालंय, कुठेतरी कलिक लोकांशी वादविवाद. कारण अशा स्वभावामध्ये काय होतं की बऱ्याच वेळा होतं की माझं तेच खरं करण्याची सवय, आणि प्रत्येकाला पटत नाही, राग कोणाला येत नाही हो सगळे असतात. तेव्हा काय होतं की कुठेतरी त्यांना कळलं की या स्वभावामुळे माझं नुकसान होत चाललंय. एखादा गुन्हा सुद्धा भयंकर अगदी रागाच्या भरात होऊन जातो बऱ्याच वेळा, आणि नियंत्रण तुटतं माणसाचं. आणि त्यामुळे काय होतं की कुठेतरी त्यांना स्वतःहून कळतं की मला यातनं आता बाहेर पडायचं आहे. त्याच्यासाठी एक म्हणजे खरोखर संमोहनशास्त्र एक फायद्याचं आहे की स्वतःच्या सगळ्या गोष्टीवर, मनावर, आचारावर, विचारावर, कृतीवर नियंत्रण करण्याचं काम म्हणजे अंतर्मन. जसं गाडी पळवताना तुम्हाला काय दिलाय पायामध्ये, एक ब्रेक दिलाय, तोही फेल झाला तर हँड ब्रेक दिलाय तुम्हाला. तसंच जीवनरूपी प्रवास करताना तुम्हाला एक ब्रेक दिलाय, तो म्हणजे मनाचा ब्रेक, संयम पाहिजे. उत्तम ब्रेक. हा मनाचा ब्रेक अगदी आपल्या हातातच आहे, तो फक्त तो कसा लावायचा त्यासाठी ही माझी कार्यशाळा असते, किंवा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. एकदा काउन्सिलिंगला जर महेश आला तर नक्कीच त्यातनं तुम्ही पुरेपूर बाहेर पडू शकता. डॉक्टर संजय, तुम्ही गेला तर 20 वर्षापासून या क्षेत्रात आहात, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून तुमचं खूप नाव आहे. तर नॅचरोपॅथी म्हणून पण तुम्ही उपचार करता, विना औषधी उपचार करण्याकडे तुमचा कल असतो. तर डायबेटीस, हृदयविकार यासारख्या गंभीर आजारांवर सुद्धा कसे उपचार होऊ शकतात? कारण काही पेशंटचे काय अनुभव सांगू शकाल का तुम्ही? डायबिटीज किंवा तुमचे ब्लड प्रेशर्स वगैरे ज्यांना, हे तसं बघायला गेलं तर मानसिक आजारच आहेत. कारण त्याची लक्षणं तुम्हाला जर बघायला गेलं साधारणतः 40-45 मध्ये दिसायला लागतात, परंतु त्यांना अगोदरपासून हा आजार असतो. बऱ्याच वेळा ते स्वतः म्हणजे काय म्हणणार, राग करणं, रागवणं, आणि अतिरागामुळे सुद्धा तुम्हाला BP हाय होतो किंवा त्याचे त्रास तयार होतात. नॅचरोपॅथीमध्ये मी तुम्हाला अशा पद्धतीने सांगेन की याचे खूप उपचार आहेत,
म्हणजे उपचार म्हणजे कोणत्याही पद्धतीचे त्यांना काही मेडिसिन्स घ्यावं लागत नाही, परंतु घरी त्यांनी काही असे संमोहनाचे काही प्रकार आहेत ज्याच्यामध्ये मेडिटेशन हा मेजर भाग असतो. जे तुम्ही जर केलात तर एक तुम्हाला असं दिसेल की मनावर खूप कंट्रोल येतं. जसा मगाशी जो प्रश्न होता की बा राग त्यांना येतो, मेडिटेशनने त्यांना ते सुद्धा कंट्रोलमध्ये आणता येतं. दुसरा एक अजून महत्त्वाचा भाग आहे की जे आजार पडतात किंवा त्यांना डायबिटीस म्हणा किंवा ब्लड प्रेशर होतोय, हे मानसिक आजार कशाप्रमाणे सांगू शकतो की त्यांचा सतत विचार करत राहणं, सतत एकाच टेन्शनमध्ये राहणं किंवा सतत एखाद्या पर्टिक्युलर एका विशिष्ट पदार्थाचं सेवन करणं, एखाद्या गोष्टीचं दडपण घेणं आणि सतत ते एका टेन्शनमध्ये काम करत राहणं, एका कुठेतरी दडपणाखाली ते काम करत असतात, त्याने सुद्धा यांचं बीपी आणि हे वाढतं. म्हणून आपण त्याला म्हणू शकतो की हे मानसिक आजार आहेत. याला उपचार औषधं न घेता जर आपण जास्तीत जास्त मेडिटेशन म्हणा किंवा ह्या हिप्नोथेरपीचा वापर केला तर अतिशय सुंदर त्यांना रिझल्ट खूप लवकर मिळू शकतो आणि ते खूप लवकर बरे होतात. हे आम्ही प्रत्यक्षात बघितलेलं आहे. गेल्या 20 वर्षामध्ये आम्ही जे ट्रीटमेंट्स दिलेले आहेत, तुम्हाला सांगतो की काही पेशंट असे आलेले की 2 दिवस फक्त त्यांनी ट्रीटमेंट घेतली आमच्याकडे आणि त्यांना ते एकदम ठणठणीत झालेले आहेत. डॉक्टर, आपल्या विदर्भातनं पण काही प्रेक्षक आपल्या कार्यक्रमात सहभागी होतात फोनद्वारे. जालन्यातून जगन्नाथ आहेत. जगन्नाथ, विचारा, काय प्रश्न आहे तुमचा? हा सर. हा बोला. हा नमस्कार. नमस्कार. हा मला झोप येत नाही व्यवस्थित. झोप येत नाहीये? हा. अच्छा, ठेवा, सांग. अगदी मूलभूत समस्या आपण म्हणू शकतो. अनेकांची समस्या असते. अनेक म्हणजे आपण नेहमीच सांगतो की ब्रेकनंतर हितगुज या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संमोहन शास्त्राद्वारे मानसिक आजारांवर उपचार या महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करतो आणि या विषयातले तज्ज्ञ सचिन राणे आणि डॉक्टर संजय शेट्टे आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण अनेक मानसिक आजारांवर बोललो आणि त्याच्यामध्ये एक झोप, मला वाटतं महेश यांचा प्रश्न होता आणि त्याला त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं. हो, अगदी बरोबर. त्यामध्ये असं असतं की झोप न लागण्याची कारणं अनेक आहेत आणि निद्रानाश हे संमोहन म्हणजे मानसिक आजारातलं प्रमुख कारण लक्षण असं मानलं जातं. आता झोप न येण्यामागचं कारणं भरपूर आहेत. जर भूतकाळ भविष्यकाळासारखं मन, झोप तेव्हाच लागते जेव्हा तुमचं मन वर्तमान काळात असतं. आता हजारो विचार येतात, म्हणजे भूतकाळ किंवा भविष्यकाळात हे मन भरकटण्यासाठी, त्याला स्थिर करण्यासाठी हे 3 दिवसांचं संमोहन आणि मी दिलेली सीडी असते ती त्यांना एक लाभदायक असते. म्हणजे ती सीडी अर्ध्या तासाची असते. ती मोबाईलच्या माध्यमातून ऐकताच अगदी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून अगदी गाढ झोपेचा त्यांना अनुभव अगदी खात्रीपूर्वक येऊ शकतो. सचिन सर, संमोहन शास्त्राद्वारे अनेक लोकांमध्ये मनात गैरसमज सुद्धा असतात की बाबा तिथे गेल्यानंतर काय करतात आपल्याला, एकदम असं काही वेगळी प्रक्रिया करतात का, आपल्या मनावर काय परिणाम होतो का त्याचा, किंवा एकदा संमोहन शास्त्राचे उपचार घेतल्यानंतर त्याचे काय दुष्परिणाम होतील का आपल्यावर, अनेक गैरसमज आहेत. अगदी थोडक्यात सांगा की संमोहन शास्त्राची प्रोसेस कशी असते. एखादा उपचार घेत असतो आपण कुठल्या आजारावर, तर साधारणतः किती टप्प्यांमध्ये हा उपचार होतो आणि उपचाराचा कालावधी काय असतो? नक्कीच. संमोहन शास्त्र म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो मानसशास्त्र, आणि मानसशास्त्रात कुठलीही गोळी नाहीये, कुठलंही इंजेक्शन नाहीये. शब्द हे त्यामध्ये काय आहे, शस्त्र आहे. आणि हे शस्त्र वापरलं तर तुमच्या अंतर्मनावर, शब्दांचं शस्त्र. बरोबर. तर हे द्यावी, कारण मनाला कळतात त्या सूचना कळतात. आता सूचना, संमोहन अवस्था म्हणजे काय, तुमच्या बहिर्मनाला आणि मेंदूला शांत केलं जातं. रात्री झोपतं हे तुमचं बहिर्मन आणि मेंदूला आपण आराम देतो. आता त्यानंतर 72,000 स्नायू आहेत, 216 हाडाचे जॉईंट्स आहेत आणि या सगळ्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम करतं तुमचं अंतर्मन. त्याचे आपण गुलाम आहोत. त्याचे मालक बनण्याची कला म्हणजे संमोहन शास्त्र. म्हणजे ज्या अंतर्मनाचे आपण गुलाम आहोत त्याचे मालक बनण्याची कला म्हणजे संमोहन शास्त्र. म्हणजे बघा, उठ म्हटल्यावर उठ, बस म्हटल्यावर बस, सगळ्या क्रिया आपण स्वतःहून करतो. पण झोप म्हटल्यावर झोपतोय कुठे, हृदयाची धडधड कमी जास्त कुठे करता येते, या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण मिळवणं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या विचारांना कंट्रोलमध्ये ठेवणं. कारण सगळ्या गोष्टी, आपली जीवनाची जी जडणघडण होते ती आपल्या विचारांमुळे. अर्थात चांगले विचार चांगल्या गोष्टीकडे घेऊन जातात, तर चुकीचे विचार चुकीच्या गोष्टीकडे घेऊन जातात. तेव्हा कसं असतं, रस्त्यावर चालताना सुद्धा एक जंक्शन असतं. नेमकं कळलं पाहिजे की आपल्याला कुठला टर्न घ्यायचा, यासाठी हवंय तर आपलं माइंड प्रेझेंट मध्ये तो कसा ठेवायचा, हे संमोहनशास्त्रामध्ये. आणि संमोहनशास्त्रामध्ये कुठलेही दुष्परिणाम नाही, कारण तुमच्या बॉडीच्या आतमध्ये कुठलंही केमिकल दिलं जात नाही. त्यामुळे कुठलाही साईड इफेक्ट नाही. यामध्ये दिलेल्या सूचना ज्या असतात उपचारादरम्यान, व्यसनासंदर्भात, एकाग्रतेसाठी, या पोस्ट हिप्नॉटिक असल्यामुळे ते कायमस्वरूपीसाठी असतात. भविष्यकालीन सूचना असतात त्यामुळे त्याचा फायदा कायमस्वरूपी लोकांना होतो. यामध्ये पूर्णपणे एक ही सायन्सने मान्य केलेली एक
थेरपी. अगदी बरोबर. सचिन सर, अगदी थोडासा वेगळा प्रश्न विचारतो मला की एखाद्या गुन्हेगाराकडनं गुन्हाच्या संदर्भात काय माहिती घ्यायची असेल तर पोलीस दलाला संमोहनशास्त्र तज्ञाचा कितपत फायदा होऊ शकतो? आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगू नये पण सांगतो, आम्ही काही मुंबई गुन्हे क्राईमसाठी मी बऱ्याच वेळा काम केलेलं आहे. आजही खरोखर भारत सरकारचे जे अधिकारी, मोठ्या हुद्द्यावरची माणसं आजही अशा मोठ्या क्राईम घडल्यानंतर माझ्याकडे मुद्दाम सल्ला घेण्यासाठी येतात. आणि मोठे मोठे ऑफिसर्स सुद्धा माझ्याकडे शिकलेले तर आहेतच आणि अशावेळी मदत घेतात. त्यावेळी म्हणजे मारझोड न करतात जर त्या गुन्ह्याची कबुली जर गुन्हेगार देत असेल, फक्त यामध्ये एक असतं की काही गुपित ठेवावं लागतं. पण गुन्हेगार गुन्हा केल्यानंतर कुठलाही गुन्हेगार नाहीच बोलत असतं. कुठलाच सांगतो गुन्हेगार की मी गुन्हा केला असं बोलत नसतो, नाही तर गुन्हेगार कसला. आता या गुन्हेगाराला थोडंसं विश्वासात इमोशनल थोडंसं करून त्यानंतर संमोहन अवस्थेत नेल्यानंतर तो कुठल्याही गुन्ह्याची तुम्हाला कबुली देऊ शकतो. बरोबर. सचिन सर, थोडक्यात तुमच्या वर्कशॉप बद्दल सांगा. वर्कशॉप नेहमी चालूच असतात. सध्या आता तुम्हाला नवीन चालू होणार आहेत ते ठाणा इथे चालू होणार आहेत आणि त्याचं सुरू होण्यापूर्वी 2 दिवस माझं डेमॉन्स्ट्रेशन असतं, जसं मगाशी फोनवर ऐकलं ते. आणि या वर्कशॉपमध्ये सगळ्या प्रकारच्या आजाराची माणसं असतात. तर काही लोक असे असतात की सर मला आजार काही नाही आहे पण मला 8 दिवसात तुमच्यासारखा संमोहन तज्ञ बनायचं आहे. बरोबर. असंख्य महिला जे डॉक्टर्स आहेत वगैरे की आम्हाला फक्त शास्त्रशुद्ध संमोहनशास्त्र शिकायचं आहे. या 8 दिवसात पूर्ण खात्रीपूर्वक शिकवलं तर संध्याकाळी टायमिंग असतो 7 ते 9. पण तत्पूर्वी याचं एक डेमॉन्स्ट्रेशन असतं, सेमिनार असतं. ते 4 मार्चला आणि 5 मार्चला संध्याकाळी 6:30 वाजता अगदी मोफत आहे. दोनातला एक दिवस 4 आणि 5ला संध्याकाळी 6:30ला ठाणे ईस्टला मंगला हायस्कूलचा हॉल आहे, अगदी समोरच आहे. आपण स्क्रीनवर पाहूया की यामध्ये जे 8 दिवसांचं वर्कशॉप असतं त्यामध्ये पहिले 3 दिवसात स्वसंमोहन शिकवलं जातं. म्हणजे स्वतःला संमोहित कसं करायचं आणि चांगल्या विचारांचा मारा कसा करायचा. आणि पुढच्या 5 दिवसात दुसऱ्यांवर संमोहनाचा प्रयोग करून त्यांच्यातले विकार कसे दूर करायचे, आजार कसे दूर करायचे, आपल्या व्यवसायासाठी वापर कसा करायचा याचं शास्त्रोक्त प्रशिक्षण पूर्ण 8 दिवसात दिलं जातं. आणि यामध्ये स्वतः मी 8 दिवस शिकवणार आहे. पण तत्पूर्वी त्याचं 4 मार्च आणि 5 मार्चला संध्याकाळी म्हणजे मंगळवार आणि बुधवार येतोय, संध्याकाळी सायंकाळी बरोबर 6:30 वाजता हे चालू होणार आहे. विनामूल्य ठाण्यामध्ये अगदी स्टेशनच्या समोरच आहे. मंगला हायस्कूलचा एसी हॉल आहे. एकावी 120 माणसं बसतात. म्हणून जास्त गर्दी होणे म्हणून 2 दिवस ठेवला जातं. काही लोकांना 4 दिवस आणि काही लोकांना. वयाची काय अट आहे काय? म्हणजे कोणी अगदी कोणी 12 वर्षावरील ते अगदी 90 वर्षापर्यंत माणसं माझ्याकडे असतात. 12 वर्षाखालील घेत नसतो. म्हणजे 12 पासून अबालवृद्धांसाठी वर्कशॉप म्हणजे जास्त माझ्याकडे वयस कसं आपण स्क्रीनवर पाहता की सगळे लोक अगदी मस्त अगदी झोपलेले आहेत, अगदी गाढ झोपलेले आहेत अगदी. आणि त्याच्यामध्ये कुठलेही प्रश्न असतात. ते सेमिनार का असतं की त्यांच्या मनात जे काही प्रश्न आहेत ते पूर्णपणे विचारा. त्याचं कारण एवढ्यात कमी वेळात सगळे प्रश्न मांडता येत नसतात. बऱ्याच लोकांचे फोन येत असतात, वेळेअभावी आपण घेऊ शकत नसतो. त्यामुळे अशा सेमिनारमधून की त्यांच्या मनातले समज गैरसमज सगळे दूर व्हावं आणि संमोहन हे शास्त्र एक मनाचं शास्त्र आहे, ते आत्मसात करण्याने किती फायदा होऊ शकतो हेच त्यामागचं उद्दिष्ट आहे. अगदी बरोबर आहे. अगदी आपण आता कार्यक्रमाच्या अगदी शेवटाकडे आलेलो आहोत. अगदी या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक जण कार्यक्रम बघतायत, फोन करून प्रश्न विचारतात, तरी कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही काय जनजागृतीपर काय संदेश द्याल संमोहनशास्त्र या विषयावर? की मी एवढंच सांगेल की तुम्हाला की रात्रीच्या स्वप्नाने वेडे होण्यापेक्षा प्रकाशाच्या पावलांची चाहूल घेत जर तुम्ही वास्तवाला सामोरे गेलात तरच तुमच्या आयुष्याच्या गडावर कर्तृत्वाचे ध्वज फडकले जातील. हेच सत्य आहे. आणि त्यासाठी माइंड विनर इज अ वर्ल्ड विनर, म्हणजे जो मन जिंकेल तोच जग जिंकेल. काय अगदी खूप छान शब्दामध्ये तुम्ही अगदी शेवट केलेला आहे. जो मन जिंकेल तो जग जिंकेल. अगदी बरोबर. तुम्ही अगदी वेगवेगळ्या मानसिक आजारांवर कुठले कुठले संमोहन शास्त्रामध्ये उपचार आहेत या विषयावर आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षक जे तुम्ही टिप्स दिलेले आहेत ते ऐकून सुद्धा अनेक मानसिक आजार दूर ठेवू शकतील. तुम्ही इथे दोघेही जण आलात आणि अत्यंत छान अशी मोकळ्या वातावरणात आपण चर्चा केली, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. हितगुज या खास कार्यक्रमात आपण आता इथेच थांबतोय. नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.